मोडणीम येथे शांततेत पार पडले मतदान। एकूण 7 बुथांचे 64.5% मतदान। नवीन मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। दिनांक 7 मे 2024 रोजी माढा लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडलं। माढा लोकसभा मतदारसंघातील माढा विधानसभेतील महत्त्वाच्या असणाऱ्या मोडणीम या शहरात मतदान शांततेत पार पडलं। सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रमाणात प्रतिसाद होता। दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढायला सुरुवात झाली। ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती। मोडणीमध्ये एकूण 7 बूथ होती। या 7 बूथांमध्ये 8299 मतदारांपैकी 5316 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। यात नवीन मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केलं। त्यांची पहिलीच वेळ असल्याने त्यांचा पहिल्यांदाच मतदान करण्याचा अनुभव वेगळा होता। ही मतदान प्रक्रिया मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर 1 या ठिकाणी 3 बूथांवर, तर गाववेशीजवळ असणाऱ्या जुन्या मुलींच्या शाळेत 1 बूथ, तर संगमबसवेश्वर कन्या प्रशालेत 2 बूथ, आदर्शनगरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1 बूथ अशा 7 बूथांवर मतदान शांततेत पार पडलं। एकूण आकडेवारीचा विचार करता मोडणीममध्ये 64.5% इतकं मतदान झालं। मतदान करण्यासाठी आलेल्या अपंग, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, वाड्या वस्त्यांवरून आलेल्या मतदार बंधू भगिनींना तीव्र उन्हाचे चटके बसत होते, तरीही त्यांनी राष्ट्रहितासाठी मतदानाचा हक्क बजावला। परंतु ऐन उन्हाळ्यात मतदारांसाठी प्रत्येक बूथवर पिण्याच्या पाण्याची कमतरता दिसून आली। काही ठिकाणी टॉयलेट, बाथरूम देखील नव्हतं। अशा प्रतिक्रिया मतदारातून व मतदान घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यातून बोलून दाखवल्या गेल्या। माढा लोकसभेचा विचार करता माढा लोकसभेसाठी एकूण 59.87% इतकं मतदान झालं।